नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टडी फ्लो कोर्सेस मध्ये आपलं पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण बीए अंतर्गत येणारा बीए ऑनर्स इन इकॉनॉमिक्स या कोर्स बद्दल डिटेल माहिती पाहणार आहोत की हा कोर्स काय आहे. याआधी आपण बीए इकॉनॉमिक्स बद्दल व्हिडिओ बनवला होता, तो जर पाहिला नसेल तर तो पाहू शकता. त्यामध्ये यामध्ये काय फरक तुम्हाला पाहायला मिळतो, विषय कोणते आहेत, हा कोर्स कंप्लीट केल्यानंतर पुढे तुम्हाला काय संधी पाहायला मिळतात, कोणी हा कोर्स निवडाय पाहिजे, कोणी नाही निवडाय पाहिजे, या सर्व गोष्टींची चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. हा व्हिडिओ एंड पर्यंत पहा. चॅनलवर नवीन आलेला असाल तर सबस्क्राइब नक्कीच करा. सो लेट्स बिगिन. आता सर्वप्रथम शॉर्ट मध्ये पाहूया की हा कोर्स काय आहे. तर बघा, हा ऑनर्स इकॉनॉमिक्स हा कोर्स आहे. तुम्हाला एक बीए इकॉनॉमिक्स सुद्धा कोर्स पाहायला मिळतो, त्यामध्ये सुद्धा सेम इकॉनॉमीचा अभ्यास शिकवला जातो. याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला सेम तसाच अभ्यासक्रम पाहायला भेटतो, पण याच्यामध्ये थोडंसं डीपली शिकवलं जातं. जसं की आपल्या देशामध्ये गुड्स अँड सर्व्हिसेस कशा प्रकारे वर्क करतात, आपला जीडीपी काय असतो, जीडीपी पर कॅपिटा इन्कम काय असतं, वर्ल्ड इकॉनॉमी काय असते, भारतीय अर्थव्यवस्था, आपण जे इकॉनॉमी म्हणत आहेत म्हणजे भारतीय अर्थव्यवस्था कशी वाढते, कोणत्या ग्रोथ रेटनं वाढते, या सर्व गोष्टींची डिटेल माहिती किंवा हे गोष्टी कशा प्रकारे वर्क करतात, या सर्व गोष्टींचा डिटेल मध्ये अभ्यास जो आहे तो तुम्हाला या कोर्समध्ये शिकायला मिळतो. या कोर्सचा कालावधी तुम्हाला 3 वर्षाचा पाहायला मिळतो आणि हा कोर्स रेग्युलर ॲज वेल ॲज डिस्टन्स मध्ये अवेलेबल आहे. मित्रांनो, आता पाहूया की यासाठी शैक्षणिक पात्रता काय लागते, म्हणजे ऍडमिशन घेण्यासाठी. तर बघा, ज्यावेळेस तुम्ही तुमची 12वी कंप्लीट करता, तुम्ही याच्यासाठी इझिली ऍडमिशन घेऊ शकता. आता 12वीच का आहे, कारण हा एक अंडर ग्रॅज्युएट म्हणजे डिग्री स्तरावरील कोर्स आहे आणि तुम्ही डिग्रीसाठी तेव्हाच ऍडमिशन घेऊ शकता जेव्हा तुमची 12वी कंप्लीट असेल, तुमचा 12वीचा रिझल्ट आलेला असेल. आता याचे ऍडमिशन प्रोसेस जे आहे ते आपण पुढे पाहूया. यासाठी कोणती मार्किंग सिस्टीम आहे का, तर बघा, मिनिमम तुम्हाला 50% मार्क्स असले पाहिजेत आणि तुम्हाला कोणत्याही वाईडली जिथेही कॉलेज अवेलेबल आहे, जिथेही हा कोर्स जो आहे तो ऑफर केला जातो, तिथे तुम्हाला इझिली तुमच्या 12वीच्या मार्कच्या बेसिसवर ऍडमिशन दिले जाते. आता तुमचा हा क्वेश्चन असेल की माझं सीबीएसई पॅटर्न आहे किंवा माझं जे एचएससी पॅटर्न आहे, माझा बोर्ड वेगळा आहे, तर याचं काही मॅटर करत नाही. तुमची स्ट्रीम कोणतीही असो, सायन्सचा विद्यार्थी सुद्धा आर्ट मध्ये येऊ शकतो, नो प्रॉब्लेम, पण आर्टचा सायन्स मध्ये जाऊ शकत नाही. तसंच आहे, सायन्स असेल, तुमचं मॅथ घेतलेला असेल, कोणताही विषय असेल, तुम्ही आर्ट्स या फील्ड मध्ये जे आहे येऊन तुमचं जे डिग्री आहे ती कंप्लीट करू शकता. तर मित्रांनो, आता आपण याची ऍडमिशन प्रोसेस पाहणार आहोत. सर्वप्रथम याचे तुम्हाला कॉलेज सिलेक्ट करावे लागेल. महाराष्ट्रामध्ये ऍज वेल एज महाराष्ट्राच्या बाहेर इतर राज्यांमध्ये सुद्धा याचे वाईडली कॉलेजेस जे आहेत अवेलेबल आहेत, युनिव्हर्सिटीज अवेलेबल आहेत, जिथे हा कोर्स जो आहे तो ऑफर केला जातो. अशा कॉलेजेसची लिस्ट तुम्हाला बनवायची आहे. त्याच्यानंतर दरवर्षीच्या मिडल मध्ये याचे ऍडमिशन स्टार्ट होतात. या ऍडमिशनवर तुम्हाला नजर ठेवावी लागेल. आता हे कसं ठेवायचं, तर या चॅनलला सबस्क्राईब करा किंवा आमच्याशी इंस्टाग्रामवर कनेक्ट राहा, आम्ही तुम्हाला याचे नोटिफिकेशन देत राहू. आता ज्यावेळेस तुम्ही कॉलेज सिलेक्ट करता, तुम्हाला सर्वप्रथम जाणून घ्यायचं आहे की त्या कॉलेजमध्ये तुम्हाला ऍडमिशन कशा प्रकारे मिळते. ऍडमिशन जे आहे ते डायरेक्ट ऍज वेल ऍज मेरिट बेस म्हणजे एंट्रन्स एक्झाम बेस पण राहतं. डायरेक्ट साठी काय करायचं आहे, तर सिंपल आहे, ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने तुम्हाला कॉलेजच्या वेबसाईट किंवा कॉलेजमध्ये भेट द्यायची आहे. तुमचे डॉक्युमेंट सबमिट करायचे आहेत, म्हणजे 12वीची मार्कशीट वगैरे असेल, हे सर्व एज्युकेशनल डॉक्युमेंट्स. त्यानंतर फी पे करायची आहे, दॅट्स इट. तुमचा डिग्रीचा प्रवास जो आहे तो तिथून सुरू होतो. दुसरी पद्धत काय आहे, तर ती आहे एंट्रन्स एक्झाम. महाराष्ट्रामध्ये तुम्हाला मोस्टली एंट्रन्स एक्झाम पाहायला भेटत नाही या कोर्ससाठी, पण महाराष्ट्राच्या बाहेर जर तुम्हाला इतर युनिव्हर्सिटीज मध्ये हा कोर्स कंप्लीट करायचा असेल, जर तुम्हाला अशा युनिव्हर्सिटीचं डिग्री सर्टिफिकेटवर नाव पाहिजे जेणेकरून तुमचं जे व्हॅल्यू आहे डिग्रीची ती वाढू शकते, नावही मॅटर करतं कॉलेजचं, युनिव्हर्सिटीचं. तर जर तुम्हाला महाराष्ट्राच्या बाहेर हा कोर्स करायचा असेल तर तिथं एंट्रन्स एक्झाम असते. हे जी एंट्रन्स एक्झाम असते तुमच्या 11वी 12वीच्या अभ्यासक्रमावरच आधारित असते, कॉलेज स्तरावरची परीक्षा असते. हे तुमच्या आजूबाजूला तुमच्या गावामध्येच होते. समजा उदाहरणार्थ तुम्हाला दिल्लीच्या युनिव्हर्सिटीची परीक्षा द्यायची आहे, तर ती महाराष्ट्रामध्ये सुद्धा कंडक्ट केली जाते. किंवा तुम्ही लॅपटॉपवर सुद्धा प्रॉक्टेड मेथड पद्धतीने ह्या परीक्षा देऊ शकता. तुम्हाला एंट्रन्स एक्झाम दिल्यानंतर मेरिटमध्ये यावं लागतं. मेरिटमध्ये आल्यानंतर तुमचे डॉक्युमेंट वगैरे देऊन सबमिट करून सेम फी पे करून तुम्ही जे आहे
ते याच्यासाठी इझिली ऍडमिशन मिळू शकतं. म्हणजे प्रोसेस ऑनलाईन ऑफलाईन ॲज वेल ॲज एंट्रन्स एक्झाम बेस आणि डायरेक्ट ऍडमिशन यामध्ये जे आहे या कोर्ससाठी अवेलेबल आहेत. आता मित्रांनो, याच्या कालावधीबद्दल आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत. सुरुवातीलाच मी तुम्हाला सांगितलेलं आहे की याचा कालावधी तुम्हाला 3 वर्षाचा पाहायला मिळतो. आता या 3 वर्षामध्ये जे आहे जर आपण सविस्तर पाहिलं तर तुम्हाला सेमिस्टर पद्धत पाहायला मिळते, म्हणजे सत्र पद्धत असते. आता ही सेमिस्टर पद्धत काय आहे, जर तुम्ही माहित असेल तुम्हाला तर चांगलंच आहे, पण नसेल तर तुमच्यासाठी सांगतो. 6 महिन्यापर्यंत तुमचा जो सिलेबस असतो तो कव्हर केला जातो. 6 महिन्याचा पिरियड असतो. 3 वर्षामध्ये तुम्हाला 6 सेमिस्टर आहेत ते कंप्लीट करावे लागतात. आता याच्यामध्ये वेरियस सिलेबस तुम्हाला पाहायला मिळतो. हे जे सिलेबस आहे ते आपण पुढे पाहणार आहोत. आता हे जो सिलेबस आहे तो कॉलेज टू कॉलेज म्हणजे युनिव्हर्सिटी टू युनिव्हर्सिटी चेंज होतो. डीयू मध्ये तुम्हाला वेगळा सिलेबस पाहायला मिळतो. मोस्ट ऑफ 90% सेम असतो, पण काही विषय थोडे वेगळे असतात, युनिकली असतात. तर तुम्हाला डीयू मध्ये किंवा कलकत्ता युनिव्हर्सिटीमध्ये वेगवेगळे सब्जेक्ट जे आहेत ते पाहायला मिळतात. हे तुम्हाला पुढे मी सांगेल. पण या कालावधी जो आहे 3 वर्षाचा, याच्यामध्ये तुम्हाला रेग्युलर बेसिसवर हा जो कोर्स आहे तो केला तर तुम्हाला सेमिस्टर पद्धत पाहायला भेटेल. जर तुम्ही डिस्टन्स मध्ये करत असाल, जसं इंदिरा गांधी ओपन युनिव्हर्सिटी किंवा वायसीएमए ओपन युनिव्हर्सिटी किंवा इतर ओपन युनिव्हर्सिटीज वाईडली अवेलेबल आहेत ऑल ओव्हर इंडियामध्ये, भारतामध्ये, तर इथे जर केला तर तुम्हाला वार्षिक पद्धत पाहायला मिळते. म्हणजे वर्षामध्ये परीक्षा होते जेवढेही सब्जेक्ट आहेत त्या विषयांची. 3 वर्षानंतर तुम्हाला डिग्रीचे सर्टिफिकेट मिळते. हे जे सर्टिफिकेट असते तर तुम्ही हायर स्टडीज म्हणजे पुढे पीजी करण्यासाठी, गव्हर्नमेंट जॉबला अपेअर होण्यासाठी, त्याचबरोबर प्रायव्हेट सेक्टरमध्ये जॉब मिळवण्यासाठी त्याचा वापर करू शकता. जॉब्स काय असतात तेही आपण पुढे पाहणारच आहोत. तर मित्रांनो, आता आपण याच्या कॉलेजेस बद्दल पाहणार आहोत. यांच्या कॉलेजेस जे आहेत ते महाराष्ट्रामध्ये तुम्हाला मुंबईमध्ये झेवियर्स कॉलेज आहे, त्याचबरोबर मुंबई कॉलेज ऑफ आर्ट्स आहे, पुण्यामध्ये SP कॉलेज आहे आणि वाईडली खूप साऱ्या जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्रामध्ये तुम्हाला मेनली खूप कॉलेजेस पाहायला मिळतात, युनिव्हर्सिटीज पाहायला मिळतात, जिथे हा कोर्स जो आहे तो ऑफर केला जातो. आता ह्या सर्व कॉलेजेसची लिस्ट आहे, मी तुम्हाला डिस्क्रिप्शनच्या फर्स्ट लिंक मध्ये प्रोव्हाइड करत आहे. तिथे क्लिक करून तुम्ही सर्व माहिती जी आहे ती रीड करू शकता. आता महाराष्ट्राच्या बाहेर जर तुम्हाला कोर्स करायचा आहे तर खूप सारे युनिव्हर्सिटीज बी अवेलेबल आहेत. जसं कोइंबतूर युनिव्हर्सिटी आहे, कलकत्ता युनिव्हर्सिटी आहे, दिल्ली युनिव्हर्सिटी आहे. पण रिमेंबर दॅट इथे तुम्हाला ऍडमिशन घेण्यासाठी एंट्रन्स एक्झाम द्यावी लागते. एंट्रन्स एक्झाम ही मॅन्डेटरी असते आणि त्यामध्ये मेरिटमध्ये यावं लागतं. जे कॉलेजेस असतात आता यांची फी सुद्धा व्हेरी करते. म्हणजे महाराष्ट्रामध्ये जो कोर्स करत असाल तर याची कॉलेज फी 2,000 3,000 रुपये सुद्धा राहू शकते. आणि जसं जसं कॉलेज जे असतात हायर होत जातात तरी फीस जी आहे ती 20,000 30,000 वार्षिक मी बोलत आहे, वार्षिक पद्धतीनं फीस घेतली जाते. तर अशा प्रकारे फी वाढू शकते. जे कॉलेज सिलेक्ट करायचं आहे ते तुम्हाला फीच्या बेसिसवर ॲज वेल ॲज जर सिरियसली कोर्स करत आहेत तुम्ही तर तुम्हाला चांगलं कॉलेज निवडायचं आहे, तिथे फी पाहायची नाहीये. सर्व कॉलेजेसची ॲव्हरेज प्राइस फी जी आहे ती अशा प्रकारे चालते. सर्व कॉलेजेसची लिस्ट मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, फर्स्ट लिंक आहे, त्याला चेकआउट करायला विसरू नका. मित्रांनो, आता आपण या कोर्सच्या सिलेबस बद्दल डिटेलमध्ये माहिती पाहणार आहोत. हा सिलेबस पाहिल्यानंतर तुम्हाला क्लिअरन्स मिळेल की 3 वर्षाच्या या डिग्रीच्या प्रवासामध्ये तुम्हाला कोणकोणत्या विषयांचा अभ्यास करावा लागणार आहे किंवा तुमच्याकडून करून घेतला जाणार आहे. आता याआधीच मी तुम्हाला सांगत आहे की जो मी इथे सिलेबस सांगत आहे तो कॉमन सिलेबस आहे. मोस्ट ऑफ युनिव्हर्सिटीज आणि कॉलेजमध्ये तुम्हाला हे पाहायला भेटेल. पण जर तुम्ही डीयू युनिव्हर्सिटी किंवा कलकत्ता युनिव्हर्सिटीचा डेडिकेटेड अभ्यासक्रम पाहिला तर तो तुम्हाला थोडासा वेगवेगळा पाहायला भेटू शकतो. बाकी 90 to 95% जो सिलेबस आहे तो सेम आहे. तर जसं तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता, यामध्ये तुम्हाला सेमिस्टरमध्ये इंट्रोडक्टरी टू मायक्रो इकॉनॉमिक्स, इंट्रोडक्टरी मायक्रो इकॉनॉमिक्स फर्स्ट, ॲबिलिटी एन्हान्समेंट, त्याचबरोबर जेनेरिक इलेक्टिव्ह विषय, तसेच इंटरमिडिएट मायक्रो इकॉनॉमिक्स, स्किल एन्हान्समेंट कोर्स, त्याचबरोबर इंडियन इकॉनॉमी, डिसिप्लिन स्पेसिफिक कोर्स, तसेच डेव्हलपमेंट इकॉनॉमिक्स, अशा प्रकारचे वेगवेगळे सब्जेक्ट तुम्हाला पाहायला मिळतात. आता या सब्जेक्टवर जर तुम्ही फोकस केला तर हे सर्व इकॉनॉमीशी रिलेटेड आहे. याच्यामध्ये तुम्हाला काय शिकायला मिळतं 3 वर्षामध्ये, हे जर तुमचं कन्फ्युजन असेल तर इंडियन इकॉनॉमी कशी वर्क करते, वेल्थ कशा प्रकारे बिल्डअप केली जाते. आपली ज्यावेळेस तुम्ही न्यूजमध्ये ऐकता की भारताची GDP वाढली आहे, भारताचा पर कॅपिटा इन्कम एवढा आहे, किंवा भारताचा ग्रोथ रेट 6% न वाढलेला आहे, 7% न चालत आहे. मायक्रो इकॉनॉमी काय आहे,
मॅक्रो इकॉनॉमी काय आहे, तर ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत तुम्हाला या कोर्समध्ये अभ्यासायला मिळतात या 3 वर्षामध्ये. याचा जो अभ्यासक्रम जर तुम्ही सिरियसली केला तर तुम्हाला कॉम्पिटिटिव्ह एक्झाम मध्ये याचा नक्की जो आहे तो यूज होणार आहे. मित्रांनो, याचा पूर्ण सिलेबस जर तुम्हाला रीड करायचा असेल, आता मी तर जे सांगितलेलं आहे तो 30 to 40% आहे, पण जर तुम्हाला सेमिस्टर वाईज किंवा इयर वाईज पूर्ण सिलेबस जर चेक करायचा असेल किंवा याचे मुख्य विषय पाहिजे असतील तर डिस्क्रिप्शनची तीच फर्स्ट लिंक आहे, त्याला क्लिक करून तुम्ही सर्व सिलेबस रीड करू शकता. तर मित्रांनो, आता पाहूया की हा कोर्स केल्यानंतर पुढील संधी काय. म्हणजे समजा तुम्ही यासाठी ऍडमिशन घेतलं आहे, 3 वर्ष तुम्ही कंप्लीट केले आहे, पुढे तुम्ही काय करू शकता. तर तुम्हाला 3 प्रकारच्या संधी पाहायला मिळतात. याच्यामध्ये सर्वप्रथम संधी असते हायर एज्युकेशन, म्हणजे पुढे पोस्ट ग्रॅज्युएशन तुम्ही करू शकता, म्हणजेच MA करू शकता. त्याचबरोबर पुढे तुम्ही PhD म्हणजे मास्टर्स वगैरे पण करू शकता, पण हे सर्व तुमच्या डिसिजनवर म्हणजे डिपेंड आहे. तुम्ही कुणाशी कन्सल्ट करून, पॅरेंट्सशी विचारून, त्याचबरोबर याच्यामध्ये खर्च पण येतो, तुमचं एज पण वाढतं, कारण तुम्ही 23-24 एज मध्ये असतात त्यावेळेस तुमचं मास्टर्स वगैरे जे आहे ते तिथूनही प्रवास पुढे चालू होतो. तुमच्या जीवनाचा खूप वेळ तुम्हाला शिक्षणासाठी द्यावा लागतो. तर हे सर्व तुमच्यावर डिपेंड आहे की तुम्हाला शिक्षणासाठी किती वेळ द्यायचा आहे. सेकंड ऑप्शन आहे कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स, गव्हर्नमेंट जॉबसाठी प्रिपरेशन करणं. जसं तुम्ही या कोर्सचा अभ्यास करता, तुम्ही जे कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स असतात जसं MPSC, UPSC यांचं प्रिपरेशन करू शकता. साइड बाय साइड तुम्ही कॉलेज सुरू आहे तर या विषयांचं जे आहे प्रिपरेशन म्हणजे या परीक्षांचं प्रिपरेशन करू शकता. तुम्हाला मेजरली याच्यामध्ये इकॉनॉमीचा सब्जेक्ट पाहायला मिळतो, जो मोस्ट ऑफ विद्यार्थ्यांना डिफिकल्ट जातो. तर तुम्हाला जर सिरियसली तुम्ही डिग्री कंप्लीट केलेली असेल तर हा विषय अतिशय तुम्हाला सोपा जाऊ शकतो आणि बाकीच्या विद्यार्थ्यांपेक्षा एक ऍडव्हान्स तुम्हाला याच्यामध्ये पॉइंट्स मिळू शकतात. पण लक्षात ठेवायचं आहे, ऑलरेडी खूप कॉम्पिटिशन आहे आणि बाकीच्यांपेक्षा आपल्याला जे आहे याच्यामध्ये अभ्यास जास्त करावा लागतो किंवा चांगल्या पद्धतीने स्मार्टली करावा लागतो. हे पण तुमच्या जे सॅक्रिफाईस करणार आहात, तुम्ही टाइम देणार आहात, यावर सर्व डेडिकेशनवर डिपेंड आहे. तिसरा आणि सगळ्यात जे बेस्ट ऑप्शन असतो, जो अवेलेबल आहे सर्वांसाठी, तो आहे प्रायव्हेट सेक्टरमध्ये जॉब शोधणे. आता आपल्याला जॉब कुठे मिळणार किंवा कोणत्या प्रकारचे जॉब आहेत किंवा सॅलरी कोणती आहे, कशा प्रकारे भेटते ते आपण पाहणार आहोत. जसं तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता, इथे आपण सर्वप्रथम जे एम्प्लॉयमेंट रोल्स आहेत ते तुम्ही पाहू शकता. सेल्स अनालिस्ट, इकॉनॉमिक रिसर्चर, कस्टमर प्रॉफिट अनालिस्ट, इकॉनॉमिस्ट, इन्व्हेस्टमेंट अनालिस्ट, इन्व्हेस्टमेंट ॲडमिनिस्ट्रेटर, रिसर्च अनालिस्ट, रिसर्च असोसिएट, अशा प्रकारचे जे जॉब रोल्स आहेत ते तुम्हाला पाहायला मिळतात. आता हे जे जॉब्स आहेत ते तर आपल्याला माहिती आहेत, पण आपल्याला जॉब देणार कोण किंवा जे टॉप रिक्रुटर कंपनीज कोणत्या असतात किंवा एरियाज कोणते असतात, सेक्शन्स कोणते असतात. तर जसं तुम्ही पाहू शकता, यामध्ये जे सेक्टर्स असतात जसं फायनान्स अँड बँकिंग सेक्टर्स, ट्रेड मार्केट, इम्पोर्ट अँड एक्सपोर्ट इंडस्ट्री, ॲग्रिकल्चर, कॉमर्स सेक्टर, गव्हर्नमेंट डिपार्टमेंट, तसेच सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस, जेनपॅक्ट, मॉर्गन स्टॅनली, बँक ऑफ अमेरिका, आयकिया, तर हे जे आहेत ते सेक्टर्स आहेत. तर यामध्ये तुम्हाला मेनली जॉब जो आहे तो ऑफर केला जातो. अजून एक जॉब असतो जे मोस्टली विद्यार्थी जे आहे ते पाहतात. जर तुम्हाला टीचिंग करायला आवडत असेल, बाकीच्या विद्यार्थ्यांना जर शिकवायला आवडत असेल, इकॉनॉमी तुमचा चांगला सब्जेक्ट असेल, तर तुम्ही जे आहे एखाद्या कॉलेजमध्ये ॲज अ टीचर किंवा परीक्षा TETs वगैरे देऊन किंवा जेही असतं, जेही परीक्षा असतात एंट्रन्स एक्झाम, ते देऊन तुम्ही प्रोफेसर सुद्धा बनू शकता. तर वाईडली ऑप्शन्स अवेलेबल आहेत, पण हे तिन्ही ऑप्शन त्याच विद्यार्थ्यांसाठी फायदेशीर आहेत जे विद्यार्थी या कोर्सला सिरियसली कंप्लीट करतो. अदरवाईज तुम्ही डिग्री कंप्लीट केल्यानंतर जॉबची गॅरंटी याच नाही, कोणत्याच डिग्रीमध्ये तुम्हाला मिळू शकत नाही. तर मित्रांनो, मेक शुअर या डिग्रीला चूज करण्याआधी जे आहे तुम्ही या गोष्टींची जी आहे ती काळजी नक्की घेतली पाहिजे. तर मित्रांनो, आता पाहूया की हा कोर्स का आणि कोणी करावा किंवा कोणी करू नये किंवा विद्यार्थ्यांनी काय लक्षात ठेवावे. सर्वप्रथम का करावा. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला इकॉनॉमी हा सब्जेक्ट आवडतो, जर तुम्हाला याची आवड आहे, निर्माण करायची आहे किंवा पुढे तुम्हाला कॉम्पिटिटिव्ह एक्झाम मध्ये जायचं आहे, जसं MPSC चे राज्यसेवा किंवा UPSC मधून तुम्हाला IAS बनण्याचं स्वप्न असेल, तर हा कोर्स जो आहे तो इकॉनॉमिकच्या सब्जेक्ट मध्ये तुम्हाला खूप हेल्प करू शकतो. सिरियसली जर केला तर तुम्ही जे आहे ऍज इलेक्टिव्ह विषय जे घेणार आहात MPSC UPSC मध्ये, याचा सुद्धा तुम्हाला फायदा होऊ शकतो. दुसरं ऑप्शन जे आहे जसं टीचर, प्रोफेसर, अॅनालिस्ट, रिसर्चर किंवा तुम्हाला जे इकॉनॉमी बद्दल जे एक्सपर्ट असतात हे बनण्याची इच्छा असेल,
तर नक्की तुम्ही हा कोर्स जो आहे तो चूज केला पाहिजे, तुमची आवड असेल तर. कुणी हा कोर्स करू नये. विद्यार्थी मित्रांनो, ज्यांना आर्ट बद्दल म्हणजे कोर्सच आवडत नाहीये तर या क्षेत्रामध्ये तुम्ही येऊ नका. जर आर्टचे विषय आवडतात तर तुमच्यासाठी इतरही सब्जेक्ट आहेत, सायकोलॉजी आहे किंवा तुम्ही BA चे इतर जी प्लेलिस्ट आहे आपली ती चेक करू शकता. इकॉनॉमी विषय आवडतच नसेल तर बिलकुल याच्यामध्ये येऊ नका. इकॉनॉमी बघण्यात सोपा वाटतो, पण जर ज्यावेळेस तुम्ही इंटरनली जाता तर तो खूप अवघड आहे. कारण याच्यामध्ये जर तुम्ही डेडिकेटेड जर तुमचा वेळ दिला तर तुम्ही याच्यामध्ये एक्सपर्ट बनू शकता. अदरवाईज ही डिग्रीज काढण्यामध्ये जो आहे तो तुमचा वेळ जाऊ शकतो, जर तुम्ही रेग्युलर बेसिसवर ही डिग्री कंप्लीट करत असाल तर. पॅरेंट्सनी आणि विद्यार्थ्यांनी काय लक्षात ठेवायचं आहे तर बघा, जर तुम्ही सिरियसली ही डिग्री करायची आहे रेग्युलर बेसिसवर तर तुम्ही चांगलं कॉलेज सिलेक्ट करायचं आहे. चांगलं कॉलेज तुम्हाला महाराष्ट्रामध्ये पाहायला भेटेल, पण महाराष्ट्राच्या बाहेरही खूप सारे युनिव्हर्सिटी आहेत, तिथेही तुम्हाला पाहायला भेटेल. महाराष्ट्रामध्येच इनफ कॉलेजेस आहेत, इनफ युनिव्हर्सिटीज आहेत, तिथे हा कोर्स चांगल्या पद्धतीने जो आहे तो शिकवला जातो. बाकी राहिली जॉब गॅरंटी, तर बघा हा कोर्स करता करता तुम्ही इतरही कोर्स करू शकता. त्याचबरोबर तुम्ही जे शेअर मार्केट्स असतात किंवा इन्व्हेस्टमेंट कशा प्रकारे केली जाते, कशा प्रकारे वर्क करते, हे साइड बाय साइड गोष्टी शिकू शकता, जेणेकरून हे स्किल्स तुमच्याकडे अनलॉक होतील आणि तुम्ही एक म्हणजे तुमच्याकडे एक प्लस ऍडव्हान्टेज राहील बाकी विद्यार्थ्यांपेक्षा, आणि ज्याचा तुम्हाला कुठेही नोकरी मिळवण्यासाठी याचा फायदा इझिली होऊ शकतो. मित्रांनो, सगळ्यात प्रथम जर तुम्हाला याच्यामध्ये काही अडचणी येत असतील किंवा काही प्रश्न असतील तर खाली कॉमेंट सेक्शन मध्ये विचारा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, इतर विद्यार्थ्यांबरोबर नक्की शेअर करा. तुम्हाला जर गायडन्स पाहिजे असेल, समजत नाहीये की कोणता कोर्स चूज करायचा आहे, आर्ट्स घ्यायचं आहे, सायन्स घ्यायचं आहे की इतर कोणते पॅरामेडिकल कोर्स घ्यायचे आहेत, जर तुम्हाला याचं कन्फ्युजन असेल तर आमच्याशी तुम्ही कनेक्ट करू शकता थ्रू इंस्टाग्राम, त्याचीही लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. तसेच आपल्या वेबसाईटवरती तुम्हाला सर्व माहिती मिळून जाईल. कॉलेजेस, त्यांची ऍव्हरेज फी, जॉब रोल्स, त्यांचा ऍव्हरेज पगार, इतरही माहिती जी आपण इथं डिस्कस केलेली नाही तिथं तुम्हाला लेखी स्वरूपामध्ये वाचायला मिळेल, जेणेकरून तुमचे जे कन्फ्युजन आहे ते नक्की दूर होतील. तर मित्रांनो, व्हिडिओला लाईक करा, इतरांबरोबर शेअर करायला विसरू नका. मी मिळतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्स फॉर वॉचिंग.